सर्व सगळ्यापेक्षा मी जे लिहिलंय माझ्या ग्रुपवर ते फक्त वाचून जातो. ज्याने जायचं करतो उशीर. अगदी कालच्याच महिन्यात गेलेली 11 मारुती पदयात्रा ही नुसती आनंदच नाही तर प्रेरणादायी ठरली. मंडळी पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, सांगली, नागपूर, जबलपूर इथून आली होती. रामनवमीचा दिवस उजाडला आणि पहाटे दादरला एस टी पकडली आणि 12:30पर्यंत चाफळ येथे पोहोचलो. जवळजवळ सगळे आलेच होते. ज्या 11 मारुतीची समर्थांनी स्थापना केली अशा समर्थांच्या जन्मच रामनवमी दिवशी झाला. त्या दिवशी आम्ही सर्वजण दुपारी 1 वाजता जन्मोत्सवासाठी चाफळ येथे समर्थांनी स्थापन केलेल्या रामाच्या मंदिरामध्ये आलो. तो सोहळा प्रत्यक्ष पाहिला यासारखा दुसरा आनंद कुठला. चाफळ येथे जन्मोत्सवानंतर भोजन प्रसाद घेण्यासाठी प्रचंड गर्दी. AC नाही, खुर्च्या नाही, पण रामरायाचा प्रसाद आणि रामरायावरील भक्तिनिष्ठा या गोष्टींमुळे ही गर्दी देखील मला सुसह्य झाली. अशा गर्दीमधून पाठ काढत रांगणून भोजनाचं ताट घेतले. अप्रतिम भोजनाची चव एकदा भक्तांनी 5 मिनिटे आम्ही सर्व एकत्र आलो. अर्धा पाऊण तास झोप घेतली. आता सुरू झाली राम जन्मोत्सवाच्या नंतर परिक्रमेची तयारी. गटप्रमुखांनी आम्हाला बिल्ले दिले, फॉर्म भरून घेतले, दंड दिला, झेंडा, टोपी, ओळखपत्र इत्यादीचं वाटप केलं. भक्तनिवासाला लगीन घ्यायचं रूप आलं. पांढरा शुभ्र सलवार कमीज, बायकांनी पांढरे पंजाबी ड्रेस, साडी, हातामध्ये दंड, डोक्यावर भगवी टोपी, गळ्यामध्ये भगवा शेला, ओळखपत्र घालून आम्ही प्रमोद सुपेकर यांच्या जय श्रीराम आणि जय जय श्रीराम अशा आवाजांनी सुरुवात होत होती. सर्वांनी प्रथम शिंगणवाडीचा गाडीचा मारुती म्हणजेच पहिला मारुती दर्शनासाठी अतिशय भावपूर्ण मनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. इथे आम्ही संकल्प केला की आम्ही हे 5 दिवसात पुढच्या पूर्ण पायी करणार आहोत. प्रत्येक मारुती मंदिरात आम्ही आरती, हनुमान चालीसा, वडनावर स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणत असू, प्रसाद वाटप करत असू. याच पद्धतीने आम्ही चाफळमधील राम मंदिरमधला दुसरा, मग प्रताप मारुती, वीर मारुती तिसरा हा त्या दिवशी आम्ही पूर्ण केले. आजचे अंतर 5 किलोमीटर. शुक्रवार परिक्रमेचा दुसरा दिवस. पहाटे जाग आली. 12 वाजता गुरुजींच्या मंत्रोच्चाराने प्रातविधी ऐकून पहाटेच्या आल्हादायक वातावरणात आम्ही माझगाव चौथा मारुती पायी यात्रेला सुरुवात केली. हवेतला सुखद गारवा, झुंजून पहाड, पक्ष्यांची किलबिल, झाडीमधून जाणारा रस्ता, उगवत्या सूर्याची किरणे अंगावर घेत जय श्रीराम घोषणा करत आम्ही माझगावला पोहोचलो. तिथेही विधिवत सगळं केलं. पुढील वाटचाल उंबरच मारुतीची 4 किलोमीटरवरची झाडीमधून रस्ता, पण नंतर मात्र 5 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचा आणि झाडी तोडल्यामुळे शुष्क कॉन्क्रीटचा रस्ता त्यामुळे आणि रहदारी त्यामुळे गती मंदावली. उंबरच मारुती 5व्या मारुतीचे दर्शन घेतले. इथे मारुतीची आरती करण्याचा तबक घेण्याचा मान मला मिळाला. एकाकडे धूप लावणे, एक उदबत्ती लावणे, कोणाकडे प्रसाद वाटप, कोणाकडे आरती तबक अशी सगळी पाठणी असते. आरतीनंतर लाडू चिवडा फराळ झाला. त्यानंतरचा मसूर 6वा मारुती. आता मात्र ऊन चांगलं जाणवायला लागलं. वाटेत लस्सी ताक दिलं गेलं. पाणी वाटप जागोजागी होत होते. दुपारचे भोजन मसूर मारुतीचे करून विश्रांती घेतली आणि सायंकाळी 4ला शहापूरचा 7वा मारुती तिथे पोहोचलो. तिथे मंदिरात विश्रांती घेतली. कोपर्डे येथील दत्त मंदिरामध्ये मुक्कामासाठी रवाना झालो. कोपर्डे येथे डोंगरावरील एका प्रशस्त दत्त मंदिराच्या मुक्कामात खूप छान होत होते. ते हवेतला उष्मा सायंकाळी ढग भरून आले. मी येईन, मी पुन्हा येईन असं म्हणत शेवटी वीज आलीच आणि तिच्या कडकडाटाने पावसाने आम्ही सगळे चिंब भिजलो. पावसामुळे हवेमध्ये गारवा होता. रात्रीच्या जेवणात श्रीखंड होतं, पोळ्याही छान होत्या. दमल्यामुळे आणि उत्तम जेवणामुळे लगेच डोळे पिटले. अगदी भजन म्हणणारे लोकसुद्धा गपगार झाले. पहाटे डोंगरावर स्वच्छ हवा जाणवत होती. आता तर 7 मारुती झाले, 4च राहिले. मग काय गड सर केला. आजचं पायी अंतर अंदाजे 29.80 किलोमीटर. वार शनिवार. आजचा पल्ला रेल्वे ट्रॅकवर नव्हता. आज पहाटे 4:30 वाजता कराडकडे जाण्यासाठी निघालो. रेल्वे ट्रॅकचा वापर करायचा होता. रेल्वे ट्रॅकच्या बाजूचा गाडी रस्ता किंवा पायवाट वापर करून 7 किलोमीटर चालायचं होतं. कधी कधी रेल्वेचाही उपयोग करावा लागत होता ट्रॅकचा. कराडला उपमा नाश्ता
कौतुक केलं, शुभेच्छा दिल्या, पण रेल्वे ट्रॅकमध्ये जाता हे नियम बाह्य आहे बरं का असंही सांगितलं. हे खरं तर नियमविरुद्ध आहे हेही माहिती होतं, पण इलाज नव्हता. रेल्वे ट्रॅकवरून पुढे जाऊन नंतर आम्ही 4 किलोमीटरचा झाडी रस्ता पकडला. पण त्यानंतर मात्रचा लांबचा रोड हा इतका म्हणजे झाडी अजिबात नव्हती आणि रस्ता इतका विचित्र होता आणि दुपारचं ऊन. अशा वेळी 6 किलोमीटर चालणं म्हणजे जीवावर आलं होतं. एक एक पाऊल टाकत होतो. पण शेवटी एकदाच पोचलो आणि त्यावेळी उजव्या कानात कापसाचा गोळा, पांढरा पंचा डोक्याला ओला करून गुंडाळला होता, गॉगल होता, टोपी होती. कसे बसे एकदाचा गणपती मंदिरात पोचलो. 12-12:30ची वेळ, सूर्य आग होत होता. अशा वेळी दमछाक खूप झाली होती. अखेर एकदा गणपती मंदिराला आणि विश्वास टाकला. दुपारचं जेवण मात्र छानच होतं. सांगलीची भरली वांगी, शेवग्याच्या शेंगा, आमटी, दही भात. विश्रांती झाल्यावर 4-4:30ला परत आम्ही साखर कारखान्याच्या मुक्कामीसाठी 5 किलोमीटर चालत गेलो. आज एकही मारुती नाही, आज फक्त चालणं. आजचं अंतर 32 किलोमीटर. रविवार बहेर रामलिंग बेटावर समर्थ स्थापित मारुतीला जाण्यासाठी पहाटे 5:30ला प्रस्थान केलं. कृष्णा नदीच्या पात्रातून दगडी मार्गावरून दोन्ही बाजूने कृष्णा नदी वाहते आणि मधूनच रामलिंग बेटावर जाण्यासाठी दगडी मार्ग केला आहे. या बेटावर कृष्णा नदीचे खळखळणारे रूप अतिशय शोभनीय असते. आज एकादशी, त्यामुळे ग्रामस्थांनी आम्हाला केळी, दूध, राजगिरा लाडू दिले. इथे मात्र खूप चांगले अनुभव आले. वाटेत लोक अनेकदा पाया पडत, फार संतोष वाटायचा. आणि आता गंमतच झाली. प्रांगणात ठेवलेली माझी चप्पलच वानराने पळवली आणि उंच झाडावर नेली. मी हतबुद्ध, आता करायचं काय? चप्पलच नाही घाला आणि गावात कुठेच चप्पल मिळाली बरं. पण माझं सुदैव वाऱ्याने सँडल खाली पडली. मी धावत जाऊन घेऊन आलो. सगळ्यांनी नंतर मला चिडवलं की बघा मारुतीने तुमची मजा केली. नंतर आम्ही साखर कारखान्याला आलो, अल्पहार केला आणि मग नंतर हळूहळू परत 6-7 किलोमीटरपर्यंत चालत त्याच्यानंतर आम्ही एका मुक्कामी आलो. आजचं किलोमीटर 30 किलोमीटर. अशा रीतीने आता काढला. रविवार आणि सोमवार अशा रीतीने आम्ही उरलेले गणपती मारुती सगळे पाहिले. मी मुद्दाम वाचून बरंच आहे त्याच्यामध्ये. पण एकंदरीत आम्ही 145 किलोमीटर चाललो 5 दिवसात आणि सगळीकडे 11 मारुतींना आमचा व्यवस्थित दर्शन झालं. कुठेही काही प्रॉब्लेम नाही आला आणि कोणालाच काही नाही. फक्त एक दुकानं पायाला तळपाला